भाऊ, राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्यात. आज तुम्ही दादांना भेटायला आले होते. काय तुम्ही उमेदवार म्हणून कसे पुढे आता जरा माहिती द्या आम्हाला. नमस्कार, मी संजय कोंडे बापवळे, पेठ गण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मी अधिकृत उमेदवार. मी गेली 15-20 दिवस झालं प्रचार करतोय. लांडेवाडीचा दौरासुद्धा केला होता, पण आज दादांनी वेळ दिला आणि मी दादांना भेटायला आलो. आता मी दादांचा माझ्या गणामध्ये जो सहभाग आहे त्याचं नियोजन करण्यासाठी इथं आलो होतो. तर दादांनी मला 2 दिवस दिलेले आहेत. मग तुम्ही एवढं सगळं समाजकार्यात कशा प्रकारे आला? तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक वारसा आहे का या गोष्टीचा? नाही, तसा मला राजकीय वारसा नाही आहे, पण मी माझा व्यवसाय करत असताना मला गावची ग्रामपंचायतची इलेक्शन लागली आणि काही मित्रांनी मला, माझे भावकीतली लोक असतील, त्यांनी मला इलेक्शनमध्ये सहभाग घेण्याचा म्हणजे उमेदवार ग्रामपंचायतला उभं राहण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे मी ग्रामपंचायतला उभं राहिलो आणि जनतेचा चांगला कौल मिळाला. मी पहिले सामाजिक कार्य केले होती, त्यामुळे मला जनतेचा कौल मिळाला. मी ग्रामपंचायत सदस्य झालो. त्याच्यानंतर रामशेठ तोडकर असतील, संतोषशेठ धुमाळ असतील व आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने मला सरपंचपदसुद्धा मिळालं. त्याच्यानंतर मी 15-16 महिने आता सरपंचपद भूषवत आहे. या काळामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांच्या दोघांच्याही माध्यमातून, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी खूप सारी कामं केलेली आहेत. जवळजवळ 3.5-4 कोटीची कामं मी केलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त सरकारी दवाखाना असेल त्यासाठी 2.25-3 कोटी, त्याच्यानंतर 25 कोटीचं सोलर प्लॅन्ट माझ्या कार्यकाळामध्ये झालेला आहे, ज्याने दिवसा लाईटचा शेतकऱ्यांचा सर्व प्रश्न सॉल्व झालेला आहे. अशी 1 कोटीचं सभागृह दादांनी आणि साहेबांनी मला दिलेलं आहे. गावामध्ये 1 कोटीचं सभागृहाचं काम चालू झालेलं आहे. विविध रस्ते असतील, गटर व्यवस्था असेल, सांडपाणी व्यवस्था असेल, मी ज्येष्ठांसाठी सहली काढणे, ट्रिप काढणे, महिलांसाठी बचत गटांसाठी सहकार्य असेल किंवा तरुणांसाठी, मुलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील, इतर खेळ असतील, या सर्व गोष्टींचं मी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आज मी सर्वात याच्यामध्ये प्रचारामध्ये पुढं आहे. नक्कीच भाऊ, 1.5 वर्षामध्ये तुम्ही खूप काही कामं केलीत, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती समजा आपण निवडून आला तर आपल्या पुढे काय अजेंडा असेल विकास कामांचा? आता मी पंचायत समितीला निवडून आल्याच्या नंतर प्रथमतः आमच्या सातगाव पठारासाठी प्रधानमंत्री पेयजल योजना आहे, ती पूर्ण करण्यासाठी ती जवळजवळ नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, या दोघांच्याही माध्यमातून ती जवळजवळ 95% पूर्ण झालेली आहे. फक्त आता एक थोडंसं काम बाकी आहे, ते पण 15 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. कारण प्रत्येक सातगाव पठाराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे ती योजना पूर्ण करणं, त्याच्यानंतर मंगलताई नवनाथ हुले ह्या माझ्याबरोबर जिल्हा परिषदला उभ्या आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या पण निवडून येण्याची 100% गॅरंटी आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विविध वाड्या वस्त्यांवरती विविध रस्ते असतील किंवा लाईटची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टींकडं मी जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे. पेठ गावचे तुम्ही सरपंच आहात आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मंगलताई हुले या पण नारोडी गावच्या उमेदवार आहे, सरपंच म्हणून काम करतात. ते पण तुम्ही दोन गावच्या वेगवेगळ्या सरपंच म्हणून आज काम पाहत आहे. तुम्ही जी विकास कामं केली दोन्ही सरपंचांनी, त्याचा आज तुम्हाला प्रचार त्या गोष्टीचा फायदा होतो का? 100%. कारण बरीचशी लोक आता सुज्ञ झालेले आहेत, मतदार पहिल्यासारखे राहिले नाहीत, सुज्ञ मतदार झालेले आहेत. ते विकास कामं काय केली, सदरच्या माणसांनी काय काम केलं याच्याकडे लक्ष देतात. कारण मी आज प्रचारात जी आघाडी घेतली किंवा मला जो पाठिंबा मिळतोय, हा मी केलेल्या 15 महिन्याच्या कामामध्येच मला लोक चांगली जाणतात. मी माझ्या गावामध्ये काम केलं आहे, ही मला सातगाव पठारावर किंवा पूर्ण पंचायत समिती गणामध्ये त्याची विचार केला जातो. बरीचशी लोक आमच्याकडे येतात, ती पाहतात आम्ही काम केलेलं. त्यामुळे त्याचा फायदा मंगलताईंना सुद्धा होतोय. कारण आमचे पाहुणे आहेत, नारोडीला येतात जातात आणि ते पाहतात मंगलताईंचं काम चांगलं आहे आणि माझं तर काम चांगलंच आहे. हे सर्व सातगाव पठाराला लांडेवाडी परिसराला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे त्याचा 100% आम्हाला फायदा होणार. पेठ गावाला विरोधक म्हणतात की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ते याच्यात तितकं तथ्य आहे का? किंवा आताचा जो मतदार आहे तो उमेदवार बघेल का पक्ष बघेल, काय वाटतं तुम्हाला? नाही,
ही इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीची होणार आहे. ही पक्षाच्या पेक्षा तिथला उमेदवार किंवा काम केलेलं पाहूनच आम्हाला मतदान मिळणार आहे, याची आम्हाला गॅरंटी आहे. पुढचा प्रश्न, मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? आता मतदारांना हात जोडून विनंती आहे का आमच्या विकासाला मत द्या. आम्ही जी काही कामं केलेली आहेत, मंगलताई असतील त्यांनी त्यांच्या गावाचा खूप काही विकास केलेला आहे, किंवा मी पेठचा विकास केलेला आहे. सातगाव पठारामध्ये माझं ज्येष्ठांना वगैरे चांगलं सहकार्य असतं. या सर्व गोष्टीचा विचार करा आणि मंगलताई नवनाथ फुले या जेडपीच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार, तसंच मी संजय पोवळे पंचायत समितीचा उमेदवार, आमचं दोघांचंही चिन्ह घड्याळ आहे. घड्याळचं चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला दोघांनाही भरघोस मताने विजयी करावं हीच विनंती करेल.